यावेळी एक मोठी बातमी, आंतरवलीत येताना मराठा आंदोलकांना अडवण्याचा प्रकार घडला। यावरती आता जरांगेंनी तीव्र संताप व्यक्त केला। वडीगोद्रीतून येताना शांततेत या, धनगर समाजाला आपल्याला कायम एकत्र राहायचंय, भांडण करू नका, तिथे घोषणाबाजी करू नका असं आवाहन जरांगेंनी केलं। त्याचसोबत 2 ते 4 गाड्या परळीनं पाठवल्या म्हणजे नाटक करू नका असा इशारा त्यांनी हाके यांच्यासोबतच ओबीसी उपोषणकर्त्यांना दिला। वडीगोद्रीवाल्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो, तुमचे आणि आमचे हे पिढ्याना पारचे संबंध आहेत। महाराष्ट्रभरातले नुसते वडीगोद्री बद्दलच बोलत नाही मी। तुमच्या आरक्षणाला धनगराच्या आमच्यामुळे धक्का लागत नाही। तुम्ही विनाकारण मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका। तुम्ही उगाच इकत भांडण घेऊ नका, कोणाचं पण ऐकून त्या छगन भुजबळाचं त्या परळीवाल्याचं ऐकून। आपले धंदे बी नाही करीत, हे इकडून तिकडून येते तर भांडगुळ कुंकुण कसले होंगडे मंगडे कसले कटणीला पैसे नाही द्यायला, आणि ते आपल्याला नाही लागायला बघायचं। आपण त्याचं नाव बी नाही घेत राहू, एकदा घेतलं का 13 महिन्यात आपण थुकत नाही त्यांचं नाव, तरी थुकासाठी काय थुकासाठी। कशेडी घाटात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आलाय। गणेशोत्सवात वाहतुकीसाठी सुरू केलेल्या दुसऱ्या बोगद्यातील कामं अपूर्ण आहेत आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी आता बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 7 महिन्यात नागपुरातून 139 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्राच्या संख्येत 258 वाढ झाली असून मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वरती जाऊन पोहोचली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणाची अंदाजे 1,419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे। ही घरं 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेतील असून या घरांसंबंधीचे प्रस्ताव विकासकांकडून मंडळाला प्राप्त झालेत। मुंबई महानगरपालिकेने रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया राबवण्याचे जाहीर केले। अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे। केवळ ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जातील। ऐतिहासिक किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने घेतला। या निर्णयामुळे 8 हेक्टर आणि 64 चौरस फुटांचा परिसर संरक्षित झालाय। गणेशोत्सव काळात पुणे शहर आणि जिल्ह्यात 14 लाख रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आलेत। 101 विक्रेत्यांकडून 117 प्रकाराचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। सुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी जवळपास 60 कोटी लोक आजारी पडत असल्याचा दावा शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस गॅब्रियस यांनी केलाय। असुरक्षित अन्नामुळे प्रत्येक वर्षी 4,20,000 नागरिकांचा मृत्यू होत असून 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 70% मुलांचा त्यात समावेश असल्याचं गॅब्रियस यांनी सांगितलं। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 99,607 क्विंटलची आवक झाली आणि कांद्याला सरासरी 3,200 रुपयांपासून ते 4,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय। सोयाबीनच्या दरात चढउतार सुरू आहेत। सोयाबीनचा भाव सध्या 4,600 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहे। दरम्यान सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। एक मोठी बातमी आहे, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साहेब आणि दादांनी कोकणाकडे लक्ष केंद्रित केलंय। कारण शरद पवार आणि अजित पवार कोकणच्या दौऱ्यावरती आहेत। कोकणात काही दिवसात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा फट रंगणार। कारण अजित पवारांची आज चिपळूणमध्ये जनसन्मान यात्रा आहे। दुपारी 3 वाजता चिपळूणमध्ये त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे। अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम आणि त्यांच्या समोर शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांचं आव्हान आहे। चिपळूणमध्ये शेखर निकम यांचा गड राखण्यासाठी अजित पवार चिपळूण दौऱ्यावरती असल्याची चर्चा आहे। तर अजित पवारांपाठोपाठ शरद पवार देखील उद्या आणि परवा कोकण दौऱ्यावरती असतील। अजित पवार या दौऱ्यादरम्यान मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दिवाळी बोनसचा प्रश्न निकाली लागेल का, याकडे मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 20% सानुग्रह अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे। प्राथमिक शिक्षक पदाच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आले। त्यानुसार शिक्षण सेवकांची 3 वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे। हा निर्णय शिक्षण मंत्र्यांनी घेतलाय।
राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 1 मार्चपासून लागू करण्यात आली। त्याचसोबत केंद्र सरकारनं घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या विकल्पानुसार जशीच्या तशी लागू करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। विद्यार्थ्यांना शिकवताना हृदयविकाराच्या धक्क्यानं शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला। नागपूरच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी परिसरातल्या वाई शाळेतली ही घटना आहे। विजय धवड असं मृत शिक्षकाचं नाव आहे। जे रुग्णालयाच्या नर्सिंग होमच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। खासगी रुग्णालयातील सूट रूम प्रमाणे या नर्सिंग होमची रचना करण्यात आली आणि त्याला आता कॉर्पोरेट रूप देण्यात आलंय। येत्या काही दिवसात हे नर्सिंग होम रुग्णांसाठी खुलं केलं जाणार आहे। मुंबई मनपातील कार्यरत अधिकारी कर्मचारी आणि कामगारांकरता बंद करण्यात आलेली वैद्यकीय गटविमा योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। 1 ऑक्टोबर 2024 पासून या योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाईल। मनपातील कर्मचाऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे। ज्येष्ठ नागरिकांकडून औषधांसह घरगुती सामानासाठी कॉल सुरू असतात, त्यांनाही तत्काळ मदतीचा हात दिला जातो। 100 क्रमांकावरती फोन केल्यानंतर पोलिसांकडून त्यांना क्विक रिस्पॉन्स मिळतो। पत्राचाळ वसाहतीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या भूखंडावरती 2398 घरं बांधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे बांधकामाच्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे। एसआरए प्रकल्पांतर्गत ज्या पद्धतीने इमारती बांधण्यात येत आहेत त्यावरती उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली। पुरेसा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा नाही, तसंच हा प्रकल्प राबवताना लोकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करण्यात येत आहे असं उच्च न्यायालयानं म्हटलं। पालघरमधील केळवे रोड आणि माहीम गावातील शासकीय विभागाच्या दुग्ध व्यवसाय विभागाकडील सुमारे 1200 एकर जमिनीवरती टेक्स्टाईल पार्क उभारण्याबाबत हालचालींना सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। अटल सेतूवर लवकरच इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात येणार आहे। पुढील आठवड्यात परिवहन विभागाद्वारे यंत्रणेची चाचणी केली जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी 5,50,00,000पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे, तर 4 किलोपेक्षा जास्त सोनं आणि 64 किलोपेक्षा जास्त चांदी जमा झाली आहे। दिल्लीमध्ये आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अतिशी दुपारी 4:30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या स्वागतासाठी तात्पुरता माशांचा पूल बनवण्यात आला होता आणि मुख्यमंत्री कार्यक्रम संपवून जाताच उपस्थितांनी मासे लुटण्याची गर्दी केली आणि ही गर्दी पांगवण्यात कर्मचारी देखील अपयशी ठरले। तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरले जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता। तूप पुरवणाऱ्या तामिळनाडूमधील AR डेअरी या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले। जम्मू काश्मीरच्या बडगावमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला। या बसमधून 36 जवान प्रवास करत होते, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालाय, 28 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। आणि या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।